आरंभ एका नव्या पर्वाचा। नुकताच इयत्ता 12वीचा निकाल जाहीर झाला असून सर्वत्र गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे। यामध्येच अनाथांची माय सिंधुताई सपकाळ माई यांच्या ममता बाल सदन मधील 10 मुलींनी देखील उत्तम यश संपादन केले आहे। यांचा विद्यार्थ्यांचा डॉक्टर सत्येंद्र शुक्ला यांच्या लामा फेरा फाउंडेशन तर्फे दिनांक 23 मे 2024 बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मोहम्मदवाडी पुणे येथील लामा फेरा मॉनेस्ट्री येथे सन्मान करण्यात आला आहे। यामध्ये 73.67% मार्क घेऊन प्रथम येणाऱ्या शीतल साळवे हिला 11,000चा धनादेश, मेडल आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले। तर द्वितीय क्रमांक पूजा सावंत 69% हिला 5,100 रुपयांचा धनादेश, तृतीय क्रमांक भाग्यश्री राऊत 63% हिला 2,100 रुपयांचा धनादेश देऊन उर्वरित 7 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1,100 रुपये आर्थिक मदत आणि मेडल देऊन गौरविण्यात आले। यामध्ये सायली शर्मा 54.17%, पूनम नांदघुरे 54%, रितिशा पिंपळशेंडे 52%, स्वप्नाली काळभोर 50.33%, सोनवणे प्राजक्ता 43.67%, भावना जगताप 42%, संस्कृती भायजे 41% या विद्यार्थ्यांचा समावेश होता। या सन्मान सोहळ्याप्रसंगी लामा फेरा हिलर डॉक्टर सत्येंद्र शुक्ला, पुणे पोलीस गुन्हे विभागाच्या SP अनुजा देशमाने, ममता बाल सदनचे दादा गायकवाड तर बौद्ध पौर्णिमेनिमित्त आलेले अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उज्ज्वल भविष्यासाठी 12वी नंतर कसं पाऊल टाकायचे, आजचे कठोर परिश्रम उद्या सुगीचे दिवस आणणारे असतील। सध्याचे युग वेगवान आहे, त्यांच्यासोबत का नाही गेला तर मागे राहाल, असे मत डॉक्टर शुक्ला यांनी व्यक्त केले। या प्रसंगी गुन्हे विभागाच्या पोलीस अधिकारी अनुजा देशपांडे यांनी देखील मार्गदर्शन केले। बौद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित तथागत गौतम बुद्ध यांचे पूजन, स्तुती, प्रार्थना आणि महाबोधी ध्यान आणि महाप्रसाद यामध्ये देखील सर्व सहभागी झाले होते। खूप छान वाटतंय, मी पास झाले त्याचा मला खूप आनंद वाटतोय आणि सगळ्यांनी मला खूप हेल्प केली। मी पास व्हावे म्हणून सुद्धा आणि ताई, दादा, मावशी वगैरे सगळ्यांनी खूप प्रयत्न केले। मी पण मग थोडाफार अभ्यास केला आणि पास झाले मला वाटतंय आणि माझी बारावी सुटली। आणि इकडं सुद्धा खूप छान वाटलं आणि आता मी मेडिटेशन सुरू करेन आणि अजून मी माझ्या आयुष्यात जास्त उज्ज्वल होण्याचा प्रयत्न करेन आणि माझं स्वप्न आहे की मी बेकरी प्रोडक्ट्स जे आहेत ना ते बनवते आता। तर आज सरांनी मला या ठिकाणी बोलवलेले, खरं तर हा माझा फार मोठा असा मान आहे की सरांनी मला आज निवडलेला आहे। आज या मुलींकडे पाहताना आज मी माझ्या आईला मुद्दा घेऊन आले। माझी आई मागे बसलेली आहे, माझी मुलगी आहे आणि मी जी आज समोर आहे ते आईमुळे आहे। मला हे व्हायचंय ते व्हायचे, एक वेगळी म्हटली मला आई व्हायचंय। आई होणं इतकं सोपं नाही, ती म्हटली यात भरपूर झाले, कारण आई ही पूर्ण समाजाला घडवते, घराला घडवत असते आणि तिने आज एवढा मोठा पण या ठिकाणी केलं की मला आई बनायचंय। कारण तिने आपल्याला सगळ्यांना घडवलेले, ती उद्या भविष्यात बऱ्याच जणांना घडवणार आहे। मुली कशा वर पुढे येतात आणि आम्ही कसं आलेलो आहोत आणि आज तुम्हाला सर्व मिळालेले आहे। तुम्हाला सरांनी सांगितले की कोचिंग क्लास आहे, तुम्हाला पाहिजे तेवढे फी भरल्या जातात, कोचिंग क्लास दिले जातात, मग तुम्ही करिअर करा। परंतु आज या मुली जशा आहेत तशीच मी होते, त्यांच्यात आणि माझ्यात। आज मी या मुलींना उलट मी भाग्यवान समजते, माझ्यापेक्षाही भाग्यवान समजेल मी या ठिकाणी, कारण यांच्या पाठीशी आज आपण सगळेजण आहोत। त्यांना आपण भरभरून देतोय, पण माझ्या पाठीशी फक्त माझी आई होती। आता आपली जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे, तर त्यासाठी आपल्याला आपला पूर्ण वेळापत्रक आपल्याला तयार करावं लागणार की मी काय करणार आहे, त्यासाठी मला आत्तापासून काय करायचं आहे। मला जर काय MPSC UPSC द्यायची आपण ते नंतर आपण जेव्हा मी पर्सनली बोलेल त्यावेळेस तुम्हाला मी योग्य मार्गदर्शन करेल त्याच्यामध्ये की तुम्ही आता 12वी झाल्यानंतर कॉमर्स घेणार आहे, कॉमर्समध्ये तुम्हाला अजून काय करायचं आहे, आर्ट्स घेणार आहे तर आर्ट्समध्ये तुम्हाला काय पुढे करायचं आहे, पार्लरचं म्हणते तर पार्लरमध्ये तुला अजून किती बाहेर कितीतरी आहेत, या ठिकाणी कितीतरी मोठे आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आम्ही आहोत। म्हणजे नुसतं बिकवून चालणार नाही, तुम्हाला आत्तापासून तुम्हाला ती तयारी करावी लागणार आहे। म्हणजे अभ्यासाबरोबर देखील तुम्हाला त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतील किंवा जे काही तुम्ही क्षेत्र निवडलेले असेल त्याची तयारी आत्तापासून करायची आहे। त्यामुळे आता झोपून चालणार नाही, आता जागे व्हायचं आपल्याला।
आता एवढंच हे 2 शब्द मी या सगळ्यांसमोर बोलणार आहे. पॉझिटिव्ह एनर्जी आहे, त्यांनी मला इथे या ठिकाणी बोलवलेलं आहे, मला या ठिकाणी बोलवलं, तुमच्यासमोर 2 शब्द बोलले. मी सर्वांची आभारी आहे. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.